अतिशय चांगल्या पोस्टवर त्या काम करतात आणि त्यांच्या एका प्रकरणामध्ये मी त्यांना मदत केली होती, चांगली मदत केली होती. त्यामुळं त्यांना त्याचा फायदा झाला होता. तीच महिला हं, 1-1.5 वर्षांनी माझ्याकडे आली. मला वाटलं की ती हं, त्यांच्या कामासाठी काहीतरी आली असेल. तर दुर्दैवानं सांगावं लागेल त्या महिलेनं कुरूंदकरांचं नाव घेतलं आणि मला म्हणली की "रणजितजी मी कुरूंदकरांसाठी आलेली आहे आणि आपले हं, जुने जी आपली ओळख आहे, तर तुमची मला हं, मदत या ठिकाणी." त्यांना सुद्धा मी दोन्ही हं, बाजू समजावून सांगितल्या. तरी त्या हं, काही ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी मला चांगली हं, ऑफर दिली. त्या म्हणल्या की "रणजितजी तुम्ही फक्त मला ऑफर सांगा किंवा आकडा सांगा आणि मला हं, यातलं काही एवढं माहिती नाही. पण तुम्ही जे हं, सांगाल, ते तुमचं काम होऊन जाईल." अ, असं म्हटल्यानंतर थोडीशी मला जास्त थोडीशी भीती वाटली मला. मी ज्या केबिनमध्ये बसलो होतो, त्या केबिनमधून पटकन उठलो आणि बाहेरच्या खोलीत गेलो. जिथं माझे अन्य 4 ते 5 सहकारी होते आणि त्या महिलांना हं, सुद्धा मी बाहेरच्या खोलीमध्ये. काही हिडन कॅमेरे असतात किंवा आणि बऱ्याच गोष्टी असतात. ट्रॅप करायचे अनेक उद्योग असतात. हं, असं मला वाटलं. हं. म्हणून मी बाहेर जाऊन बसलो आणि त्यांना चहा-कॉफी पाजली आणि त्यांना म्हटलं, की "मी तुम्हाला विचार करून सांगतो."